मी तिला सांगितलं मी तुला सोडीन. श्रुती श्रुती बरोबर लग्न करतोस? आम्ही कम्प्लिटली अपोजिट होतो. काय आज शूटिंग नाही का? नाही शूटिंग म्हणून तर इकडे आहे. आज पिक्चर रिलीज झाला आज. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे जे अनुरूप कपल आलंय ना, त्यांनी पडद्यावरही आणि त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा प्रेम, सहवास असा एक सुंदर प्रवास केलेला आहे. त्यामुळे स्वागत करूया गौरव घाटणेकर आणि श्रुती मराठे हिचं. नमस्कार. तुम्हा दोघांचं स्वागत. थँक्यू. कसं वाटतंय आज इथे येऊन? खूप मस्त. ब्राईट अँड नाईस आणि वाईब खूप मस्त आणि एसी पण आहे. गुड गुड. आता तुमच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय, त्यामुळे लग्नाला किती वर्ष झाली? 8 वर्ष. 8 वर्ष. डिसेंबर मध्ये 9 होती. ओके. आणि तुम्ही एकमेकांना कसे भेटलात आणि लग्नाच्या आधीचा प्रवास सांगा. आम्ही ऍक्च्युली एका फिल्म सेटवर भेटलो. ती माझी हिरोईन होती आणि मी त्या फिल्मचा हिरो होतो. आणि बरं कधी म्हणजे गंमत अशी आहे की ते फिल्मचं नाव सुद्धा इतकं क्लिशे आहे ना. क्लिशे नाही मला क्लिशे म्हणजे त्या त्या फिल्मचं नाव आहे तुझी माझी लव्ह स्टोरी. ओहो. म्हणून ते मी क्लिशे म्हणाले. सो त्या फिल्मच्या सेटवर आम्ही दोघं भेटलो आणि तेव्हा को ऍक्टर्सच होतो. फिल्म संपेपर्यंत आय थिंक रिलीज होईपर्यंत आम्ही को ऍक्टर्स होतो. पण मैत्री वाढली होती डेफिनेटली. आणि मैत्री पलीकडे कुठेतरी जात होता याचा एक अंदाज यायला लागला होता. सो हो, मग एका पॉइंट नंतर कळलं की हे पुढे घेऊन जायचंय आपल्याला. आणि प्रपोज तर कोणीच नाही केलं एकमेकांना. हो नाही. मग तेही सांगा, म्हणजे कसं ठरवलं, कसं मत जुळली. पण असं काही प्रपोज आमचा काही सीन झाला नाही. पण जनरली तुम्हाला लक्षात येतं. हो, मला आता आय मीन मला तर असं वाटतं की जसं जसं आपलं जनरेशन पुढे चाललंय ते प्रपोजचा जो पूर्ण तो हा आहे तो कमी होईल मला वाटतं. द एंटायर थिंग तुम्हाला कळतं ना की हा यार म्हणजे बात बन रही है. तर लेट्स गो अहेड. नाईस. पण मग असा काही एखादा मोमेंट नाही जिथे तुम्हाला असं वाटलं की येस हाच माझा लाईफ पार्टनर आहे किंवा हीच माझी लाईफ पार्टनर आहे, असं काहीच एखादा क्षण नाहीये? नाही, एखादा नाहीये. आय थिंक ओव्हर द टाइम मला लक्षात आलं. कारण पहिल्याच भेटीत किंवा 10व्या भेटीमध्येच एखाद्या व्यक्तीबद्दल सगळं कळतं असं नाहीये. कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीला भेटायला लागतं, जेव्हा तुम्ही 2-3 तास फक्त भेटता, यू आर ऑलवेज इन युअर बेस्ट बिहेवियर. तेव्हा कधी आपण असं मला नेहमी हे कॉन्सेप्ट रिअली म्हणजे मला खूप इंटरेस्टिंग ही गोष्ट वाटते. व्हॉट इज लव्ह ॲट फर्स्ट साईट? म्हणजे काय? हो, मला खरंच विचारायचं प्लीज. म्हणजे मी कधी ते एक्सपिरियन्स नाही केलंय, तर मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की लव्ह ॲट फर्स्ट साईट काय असतं. इट कॅन बी अट्रॅक्शन ॲट फर्स्ट साईट, ऑफकोर्स. लस्ट ॲट फर्स्ट साईट, सी दॅट इज हाऊ यु नो अट्रॅक्शन अँड ऑल वर्क्स. तुम्हाला कोणाकडे तरी बघताय जी तुम्हाला व्यक्ती आवडतीये, असं नाही होऊ शकत की यार फालतू व्यक्ती दिसायला फालतू आहे पण मी तरी बघतोय, असं नाही होऊ शकत. सो जनरली इट इज. अँड इंग्लिशमध्ये जसं म्हणतात ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. तुम्हाला काय ब्युटिफुल वाटू शकतं ते मी कसं सांगेन? तर व्हॉट इज लव्ह ॲट फर्स्ट साईट मला माहित नाही. बट येस, देअर कॅन बी अट्रॅक्शन ॲट फर्स्ट साईट, देअर कॅन बी लस्ट ॲट फर्स्ट साईट. बट लव्ह इज म्हणजे ते जरा ती बासुंदी असते ना, ते जरा करत जायला लागते. जितकं तुम्ही आठवाल, जितकं त्याच्यात आत जाल, करेक्ट. छान लागतं. बासुंदी, बिर्याणी ते तसे असते की थोडं सामग्री लागतं. पण मग किती वर्ष तुम्ही एकत्र होतात आणि मग ठरवलं की आता लग्न करायचं? 3 We were dating for 3 years. ओके. आणि मग ठरवलं की
आणि मग लग्न झाल्यावर सुद्धा जसं आता आपण बासुंदी म्हणालो तसं जनरली कितीही आपण आधी एकत्र असलो तरी लग्न झाल्यावर काही गोष्टी बदलतात किंवा पार्टनर मधल्या काही नवीन गोष्टी आपल्याला कळतात. तशा तुम्हाला एकमेकांना काय माहिती ह्याचं तुला हे सांगतो, पहिले आपल्याला वाटतं की बनवतोय आपण बिर्याणी, पण नंतर यू हॅव टू कम बॅक टू वरण भात. करेक्ट. तर रोज तर वरण भात खाणार. वरण येस करेक्ट. ते जे म्हणतो आपण ऍक्टिंग मध्ये पण बोलतो अनलर्न कसं करायचं, तर आपल्याला अनलर्निंग बिर्याणी टू मेकिंग वरण भात जी जर्नी असते ती, कारण रोज बिर्याणी नाही खाता येत. मग ती कशी केली? हळूहळूच जमते ती, म्हणजे सगळ्यांनाच जमते. म्हणजे एवढ्या लोकांनी लग्न केलेत आणि त्यांना पण जमलंय, तसं आम्हाला पण थोडंफार जमलं. समजून. पण मग अशा काय सवयी आहेत म्हणजे ज्या लग्नानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटलं की अरे अशी श्रुती नव्हती किंवा अरे असा गौरव नव्हता, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, ह्या एकत्र राहायला लागल्यावर लग्न झाल्यावर कळल्यात आपल्या, अशा काही गोष्टी आहेत? त्याच्या 4 गोष्टी मला ज्या खटकत होत्या त्या मी त्याला उघडपणे सांगितल्या की नाही मला आवडत आहे तू करतोयस ते, तर ह्याच्यावर काहीतरी आपल्याला करायला लागणार. आणि फॉर्च्युनेटली त्यालाही ते समजलं की म्हणजे खूप बेसिक गोष्टी आहेत, पण त्या बेसिक गोष्टींचा जर आपल्याला त्रास होत असेल तर ते सांगणं भाग आहे. किंवा मला असं वाटतं पण बोथ द वेज आहे. डेफिनेटली इट्स नॉट वन वे, इट्स बोथ द वेज. की तुम्हाला तुमच्या मॅरेज इज बेसिकली अन ऍडजस्टमेंट. आय एम नॉट सेइंग कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज इज डिफरंट, ऍडजस्टमेंट आहे. तर इफ यू कॅन ऍडजस्ट, आणि ऍडजस्टमेंटमध्ये आपण ते सांगतोच ना, जरा तिकडे ऍडजस्ट हो ना, थोडा ऍडजस्ट करलो ना, आपण बोलतो ना, तर ते ऍडजस्टमेंट आहे. इट्स नॉट अ कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज म्हणजे तुम्ही मन मारणं, अदरवाइज इट विल नॉट सर्वाइव्ह. पण जर तुम्ही ऍडजस्ट करू शकता, हे सगळे ऍडजस्टमेंट्स आहेत जे तू आधी करायचा. पूर्ण लोळून झोपायचास बेडवर, त्यात जरा थोडा ऍडजस्ट करू शकतोस ना. तर ते मग त्या 4 गोष्टी बदलल्या याने आतापर्यंत जमल्यात. आणि हिच्या बाबतीत हो, म्हणजे ते होणारच ना, नाहीतर 8 वर्ष कशी काढली असते. ऍडजस्टमेंट नाही करू शकलात तर मग दुसरीकडे जाते ना गोष्ट. आय नो, म्हणजे तुम्हाला जर ते टिकवायचं असेल तर तुम्ही ऍडजस्टमेंटची ही तयारी दाखवलीच पाहिजे. आता आजकालच्या काळानुसार असं म्हणतात की प्रत्येक जोडप्यामध्ये स्पेस सुद्धा असली पाहिजे. तर ह्याविषयीचं तुमचं मत काय आहे आणि तुम्ही दोघं एकमेकांना कशी स्पेस देता एकत्र राहूनही? 100% स्पेस असली पाहिजे. सतत तंगड्यात तंगडं घालून भांडणच होतात, त्याच्या पलीकडे काही होत नाही. कारण कपल व्हायच्या आधी त्याचं एक आयुष्य होतं, एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी होती, आणि माझंही सेम होतं. माझे मित्रमैत्री वेगळे, माझे फॅमिली वेगळी, माझं राहायचं खायचं पद्धती वेगळ्या, सेम त्याचं होतं. लग्नानंतर हे एकत्र आल्यानंतर काही गोष्टी आम्ही एकमेकांच्या आत्मसात केलेल्या आहेत जे आम्हाला आवडतात, पण तरी स्वतःची स्पेस ही सुद्धा आम्हाला आवडते. सो डे 1 पासून हे खूप क्लिअर. अगदी खूप सोपं आणि साधं सांगायचं तर सकाळी उठल्यानंतर सुद्धा कॉफी पिताना आम्ही ऑलमोस्ट तासभर एकमेकांशी बोलत नाही, कारण यू आर इन युअर ओन थॉट्स. तुमचा दिवस सुरू झालेला असतो, आज काय करायचा याचा विचार सुरू झालेला असतो, काल काय घडलं, आजच्या दिवसभरात काय करायचं, हे सगळं थिंकिंग सुरू असतं. ते एकदा अर्धा पाऊण तास झाला, कॉफी पिऊन झाली की मग आमच्या गप्पा सुरू होतात. मग म्हणून मी सकाळी तिला भेटतच नाही. मी सकाळी लॉन टेनिस खेळायला जातो, म्हणजे ती उठल्यावरती माझ्याशी बोलायला लागेल. स्पेस मिळते असं. पण स्पेस इम्पॉर्टंट. या डेफिनेटली. सी, माणूस एक अशी हे म्हणजे गोष्ट आहे की आपल्याला स्वतःवर पण राग येतो काही गोष्टींचा. मी काय रॉंग डिसिजन घेतलं, कशाला तरी सांगत होता. पण आई वडील, बायको, भाऊ बहीण, हे लोक सगळे एक वेगळी एंटिटी आहेत आणि तुम्ही ते तशी ट्रीट करा. जर तुम्ही सगळं बोललं नाही आम्ही म्हणजे आपण, मी बोललो तर आपण, ते तसं कधीच नसतं. तर तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी पण तुम्हाला जपायला लागते, अँड त्या दुसऱ्या व्यक्तीची पण पर्सनॅलिटी, तुमची आई असू शकते, तिची पण एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, तर रिस्पेक्ट इट. आणि म्हणजे कोविडमध्ये एक पॉइंटला आम्ही दोघंही एकमेकांना म्हणालो की टू मच ऑफ इच अदर झाला. सतत घरात होतो ना आपण, त्यामुळे तेव्हा भांडणं सुद्धा केवढी व्हायची, बाप रे. मॅक्सिमम डिवोर्स तेव्हा झालेले, तेव्हा मॅक्सिमम मुलं पण झाले. अध्यात्मामध्ये पण ते बोलतात ना, ही बॉडी तुमची नाही, मन तुमचं. त्याच्यात पण जर तुम्ही हे करता, आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट इव्हन द माइंड, असं जे म्हणतात, बेसिकली तुम्ही बोलताय की हे पण वेगळं आहे. नुसतं तुम्हाला जे नाही दिसत आहे ते तुमचं आहे. करेक्ट. आणि तुमच्या घरून कसं आहे, म्हणजे
तुझ्या घरून याच्या घरून, किंवा एकमेकांशी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा त्यांचं काय मत होतं? काय असं करायचं, तुम्हाला ही रिस्क घ्यायची तर घ्या. तर असं होतं, आमचा पाठिंबा आहे असं. तुम्ही रिस्क घेताय, तुम्ही बघा काय होणार आहे. पण प्रॉब्लेम असताच काहीच खुश होते. एकमेकांच्या घरी सांगितलं की आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आम्ही आता पुढे जाणार आहोत, आणि बोथ द फॅमिलीज वर एक्स्ट्रीम. हो, आमच्या घरी खूप लिबरल लोक आहेत, तर तुम्हाला जे पटत मनात म्हणत असतील बरं झालं एकमेकांना दिलंय, आम्ही त्या अरेंज मॅरेजच्या याच्यामधनं सुटलो. आणि तुमचं नातं कसं आहे, म्हणजे तुझं याच्या घरच्यांशी आणि तुझं हिच्या घरच्यांशी? खूपच चांगलं. हो, मस्तच. माझे सासरे कॅप्टन होते मर्चंट नेव्ही मध्ये, त्यामुळे ते त्यांनी खूप जग बघितलेलं आहे, खूप फिरलेले आहेत, त्यामुळे ते खूप लिबरल आहेत. आणि माझे सासूबाई पण तशाच आहेत, त्यांच्या बरोबर त्यांनी खूप प्रवास केलेला आहे. सो असं म्हणतात ना की तुम्ही जर जग बघितलं असेल तर तुमचं विचारसरणी खूप वेगळी असते, तर हे मी त्यांच्या बरोबर अनुभवलंय. सो कुठली, म्हणजे मला आठवत नाही या 8 वर्षामध्ये कुठल्याही गोष्टींना हे नाही केलं पाहिजे का तर आम्हाला आवडत नाही, हे मी कधीच नाही ऐकलं. हे नाही केलं पाहिजे का तर ते तुझ्यासाठी कदाचित बरोबर नसेल, तुला त्याचा त्रास होईल, ह्या दृष्टीने जर सांगितलं तरच. पण असं कधीच नाही झालं की आम्हाला आवडत नाही त्यामुळे तू करू नकोस. सो आय थिंक दॅट्स अ ग्रेट थिंग. आणि माझ्या ह्याच्यात पण सिच्युएशन सिमिलर आहे, कारण माझे वडील बिझनेस बॅकग्राऊंडचे नाही आहेत. तर माझ्या वडिलांची कशी, म्हणजे जेव्हा तुम्ही हे शिपवर पण असता, इट्स अ सर्व्हिस, गुड सर्व्हिस, बट सर्व्हिस. मग त्यात काय, आता आपण ज्या क्षेत्रात आहोत, म्हणजे ऑल ऑफ अस, आपण इट्स अ बिझनेस, दुकान आहे आपलं. तिचे वडील बिझनेसमॅन आहेत, तर मी बिझनेससाठी कन्सल्ट करणं, इनफॅक्ट माझ्याच वडिलांनी मला सांगितलं, जेव्हा कधी तुला काही फॉर अ बिझनेस यू हॅव टू कन्सल्ट, तू त्यांच्याशी नक्की बोल, कारण त्यांना त्याचा अनुभव आहे. अँड ही शुड शेअर हिज एक्सपिरियन्स विथ यू. अँड आय एम शुअर, कारण मी तुला त्या बिझनेसचा एक्सपिरियन्स नाही सांगू शकणार, कारण मी आयुष्यभर केला नाहीये. सो आमच्या ह्याच्यात हे खूप चांगलं हे अंडरस्टँडिंग आहे की जिथे आम्ही कमी तिथे तुम्ही. तसं. कमाल टचवूड, फारच छान. पण मग बिझनेस एनिवे तुम्ही नंतर आलातच बिझनेस मध्ये, म्हणजे आधी तुम्ही ऍक्टर्स होतात एकमेकांबरोबर का अजूनही आम्ही ऍक्टर्स आहोत. आधी रे, आणि प्रवास टू प्रोड्युसर झाला, तो हा एक बिझनेस आहे ना. तर त्याचा विचार तुम्ही कसा केलात? एकत्र काम करता तुम्ही प्रोड्युसर म्हणून, ऍक्टर म्हणून आपण कधी कधी असं ठरवू शकतो की नको, नंतर जरा थोडे दिवस एकत्र काम नको करूया, किंवा ज्यांना आवडत असेल ते प्रोड्युसर्स. मला वाटतं आम्ही ऍक्टिंग साठीच बनलो, आम्हाला आमच्या मनासारखी कामं मिळत नव्हती, तर आम्ही म्हटलं की चला प्रयत्न करूया की आपणच आपल्यासाठी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करूया, नवीन गोष्टी आणूया. सी, वी आर स्टील व्हेरी यंग, सो वी हॅव लॉट ऑफ वाट अ बिट टू गो. तर मला वाटतं टू सर्व्हाइव्ह एज ऍक्टर्स ओनली आम्ही हे केलं होतं, ऍटलीस्ट मी सांगितलं होतं. प्रोडक्शन सुरू करायचा निर्णय हा त्याचा होता. मी कदाचित कम्प्लिटली रेडी नव्हते, कारण हा खूप एक वेगळा टप्पा आहे. म्हणजे ऍज मी नेहमी म्हणते की आपण जेव्हा ऍज अन ऍक्टर काम करतो तेव्हा खूप एक लेन मध्ये चालून काम करतो, की आपला रोल काय आहे, आपण कुठलं काम करतोय, आपण कसं दिसतोय, आपण काय कपडे घातले, मेकअप कसा आहे, हेअर कसा आहे. पण जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करता तुम्हाला 360 डिग्री विचार करायला लागतो. युनिट मधले जे काय 60, 70, 80 लोक असतील त्या सगळ्यांचा विचार करायला लागतो. तर त्याची तयारी आधी माझी नव्हती, कारण एवढी 80 लोकांची जबाबदारी घेणं हे मला जमेल की नाही हा एक माझा प्रश्न होता. पण ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट आणि तो म्हटला आपण सुरू करूया, बघू हळूहळू कसं होतं, काय टप्प्यात जातोय आपण. अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. सो वी स्टार्टेड विथ ऍड्स. आम्ही छोट्या छोट्या ऍड्सनी आधी सुरुवात केली. अनफॉर्च्युनेटली कोविड आला, त्यामुळे 2-3 वर्ष तर 2 वर्ष पण आपण कोविड मध्ये ऍड्सच करत होतो. हो, पण म्हणजे मेजर आम्हाला कोविडच्या ऍड्स करत होतो. किती छान, पण मस्त. पण मेजर जे सुरू सगळं करायचं होतं ते आम्हाला नाही करता आलं, कारण कोविड सुरू झालं. आणि मग 2022 मध्ये आम्ही आमची पहिली मालिका केली, जी झी मराठीवर होती. छान. आणि मग काम करताना, म्हणजे आता नवरा बायको एकमेकांवर प्रेमही आहे, अनुरूप जोडी तुम्ही आहात, आणि मग तुम्ही प्रोड्युसर पार्टनर्स पण आहात, तर याच्यात तुम्ही वर्क बॅलन्स आणि पर्सनल लाईफ कसं मॅनेज करता? वादावादी होते का? कारण क्रिएटिव्ह डिफरन्सेस तर डेफिनेटली असतातच, आणि नवरा बायकोंमध्ये भांडणं तर व्हायलाच पाहिजे. पण तुम्ही जेव्हा निर्माते म्हणून असता तर ते हे सगळं मॅनेज कसं करता तुम्ही? काय तुम्ही काही ठरवलं की ते आपोआप घडत गेलं?
मला वाटतं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ असं काही उरलंच नाहीये. कारण दोघंही एकत्र काम करतो, दोघंही घरी असतो, दोघंही ऍज प्रोड्युसर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा परत दोघंही असतो. त्यामुळे असं आता काम करतोय, आता काम करूया आणि आता आपण घरी होतो त्यामुळे याच्याबद्दल नाही बोलायचं असं होतच नाही. सतत ह्याच्यावर चर्चा काही ना काहीतरी चालू असते, डिस्कशन चालू असतात. फक्त मग कधी कधी ठरवतो आम्ही की आता इट्स द एंड ऑफ द डे, आता ह्याच्यावर आपण नको बोलूया कारण ह्याच्यावर उद्या बोललेलं चालणार आहे. सो तिथे आम्ही फक्त जरा, आणि मला एवढं काही डिस्टर्बिंग वाटत नाही ते. नाही, तू एन्जॉय करतोस ते. आम्ही आता या करिअरला आम्ही सगळंच दिलं ना. आता काय आता बोलणार की नाही एवढंच, आता एवढं ह्याच्याहून जास्त नाही देणार. आता जे दिलं ते दिलं, संपलं. आणि बोथ ऑफ अस आम्ही त्या ह्याच्यावर आहोत. वी बोथ आर रिझनेबली अँबिशियस आणि आम्हाला ह्या अशा गोष्टी आमच्या फ्युचरमध्ये करायच्यात. आणि मग त्याच्यात निर्माते म्हणून तुम्ही काही असं डिव्हिजन करून घेतलं का? हो, केलं ना. या गोष्टी तू बघ बाबा आणि या गोष्टी मी बघतो. ती पैसे खूप मस्त बघते, तर नंबर्स तिला खूप छान येतात. मी जरा क्रिएटिव्ह ह्याच्यात हे करत असतो. सो क्रिएटिव्हली सगळं तो बघतो. फायनान्शियली पैसे द्यायचे का नाही कोणाला हे मला ते करेक्ट आहे. पण किती द्यायचे? तिची ती पर्सनॅलिटी पण आहे ना की येऊ नका पैसे मागायला. आणि घरी आपण जेव्हा असतो, आता तुम्ही काम एकत्र आणि तू म्हणालीस तसं की सतत एकत्रच आहात, पण एक स्वतःचा कधीतरी एक वाईट दिवस असतो बघा की आज मला नाही छान वाटत आहे, मी स्ट्रेस्ड आहे. तर एक पार्टनर म्हणून काही अशा गोष्टी आहेत का की आज काय, फॉर एक्झाम्पल श्रुतीनी दार पटलं तर मला कळलं की जरा सांभाळूया आपण आज, असं काही तुमचं एकमेकांचं असेल तर आम्हाला सांगा ना. म्हणजे तू तिच्या बाबतीत सांग आणि तू याच्या बाबतीत सांग. मला हसू याच्या बरेच वेळा आता ओव्हर द इयर्स असं झालेलं आहे की मी जर चिडली असेल आणि तो जर विचारायला आला की काय झालं, मला काहीही झालं नाहीये असं मी जेव्हा म्हणते तेव्हा तो म्हणतो टेक युअर टाइम, 2 तासानंतर भेटू. पण मी घरीच आहे, मी लागलं तर मला सांग. सुरातून कळतं त्याला. म्हणजे मला कळतं, म्हणजे मूड जरा खराब असेल तर मला कळतं हे ते दिवस आहेत आपण थोडा लांबच राहायचंय, बेटर आपण जरा आपल्या रूम मध्ये राहूया जरा, म्हणजे तिच्या नजरे नको यायला, नाहीतर एम माझ्यावरच लागायचा. सो मी जरा मुडी आहे. मला भूक लागली की मी चिडचिड करतेस, लहान बाळासारखं. वाट तिला भूक लागली म्हणजे आम्ही ज्या चॅनल्स मध्ये काम केलं त्यांना पण विचारत श्रुतीला भूक लागली तर काय होतं, सगळं विसरली ती. जेवायला अरे आणा नाही, म्हणजे तुम्ही गप्प बसा नाही काहीतरी द्या बिचारीला खायला, नाहीतर ती तुम्हाला खाऊन टाकेल. लहान बाळ आहे म्हणजे किती गड. पण तो नाहीये तसा मुडी. ओके. त्यामुळे म्हणूनच कुठे ना कुठेतरी तो राग काढणं मला परवडतं, कारण मला माहिती तो रिटॅलिएट करणार नाही. म्हणजे मी ऑल टाइम गुड मूड मध्ये एवढी चिडले आणि त्यावर 1 पैसा जास्त तो चिडला तर मग इमॅजिन काय. माझा दिवस खराब गेला असेल तरी मी होते नो प्रॉब्लेम, उद्याचा दिवस खूप चांगला. मस्त. पण म्हणजे असं याच्या बाबतीत तुला काही सांगताच येणार नाहीये की असं गौरवनी केलं की मला कळतं की नाही आज नाही बोलायचं. त्याचं जनरली मूड आणि एनर्जी इज ऑलवेज अप. सो ती एनर्जी डाऊन झालेली मला कळते आणि तेव्हा मला कळतं की काहीतरी बिनसलंय. नाही होतं असं, पण कमी तसं. हो, पण ते दॅट इज द तेवढंच आहे म्हणजे असं ती म्हणते. हा, वाव, नाईस. आणि घरी खाण्यापिण्याचं कसं असतं, कुणाला काय आवडतं, कोण कोणासाठी काय करतं, किंवा आमच्या आहेत हे गोष्टी आहेत सांगायसारख्या. तर आम्ही कम्प्लिटली अपोजिट होत खाण्यापिण्यामध्ये. म्हणजे तो सीकेपी असल्यामुळे, म्हणजे त्याची आई सीकेपी असल्यामुळे त्याच्या लहानपणापासून मासे ह्या सगळ्या गोष्टींची खाण्याची भरपूर आवड. हा. आणि माझ्याकडे मराठ्यांकडे आम्ही घरी तेव्हा नॉनव्हेज नाही व्हायचं, म्हणजे आत्ता व्हायला लागलंय गेले 4-5 वर्षांपूर्वी, पण त्याच्या आधी घरी नॉनव्हेज पण नाही व्हायचं, फक्त अंड त्यातल्या त्यात, अदरवाईज ते पण नाही. म्हणजे हा, सो लहानपणापासून व्हेजिटेरियन खायची मला खूप सवय आहे. सो आमचं लग्न झाल्यानंतर मी आता म्हणजे मी नॉनव्हेज खाते, तेव्हाही खात होते, पण ते खूप रेग्युलर नव्हतं, याचं खूप रेग्युलर होतं. सो मला अजूनही आठवतंय लग्न झाल्यानंतर याचं आज मासे करूया, चिकन करूया, आज हे करूया, ते करूया, आणि मला असं व्हायचं की ठीक आहे आज मी खाल्लेत मासे, मला उद्या वरण भात पाहिजे. म्हणजे मला ते कुठे ना कुठेतरी सलग परत यावं. हा, 3-4 दिवस नॉनव्हेज खाते असं
नाही व्हायचं. आणि ते अजूनही तसं आहे. म्हणजे ही कॅन ईट नॉनव्हेज एव्हरी डे प्रॉब्ली. आय कॅन एव्हरी मील. एव्हरी मील. पण तिचं आता एक इंटरेस्टिंग गोष्ट तुला सांगतो. आता जेव्हा ती पुण्याला राहून येते, पुण्याला खूप काम असतं तिचं, ती येते आणि मला बोलते मला प्लीज मासे खायचे, माझ्यासाठी काय मागवलं. कमाल. हा तू बदल घडवला. आता मला माहित नाही, ती म्हणजे ते स्वतःच परिवर्तन आहे तिच्या. आठवड्याभर राहून आले पुण्यात की मग घरी येऊन नको नको आता प्लीज काय मागवलंयस की नाही माझ्यासाठी, असं ती म्हणते. छान छान. आणि करता का एकमेकांसाठी, म्हणजे स्वयंपाक करता? मी करतो. व्हेज बऱ्यापैकी मी करते. नॉनव्हेज सो कुक आहे आमच्याकडे, ज्याच्याने रोजचं हे जरा सुरळीत होतं. पण जर स्पेशल काहीतरी करायचं असेल तर नॉनव्हेज हा करतो, व्हेज मी करतो. म्हणजे तुला करायला आवडतं? हो हो हो. नाईस. मला करायला आवडतं, डेफिनेटली आवडतं. थेरपेटिक आहे, म्हणजे इट्स लाईक नाईस थेरपी. पण आमच्यामध्ये गंमत आहे, म्हणजे आय एम शुअर ही अग्री टू इट. मला गोड भयंकर आवडतं. भयंकर म्हणजे तिच्यामुळे मला गोड खावं लागतं. हा, तर असं बरेच वेळा होतं की मला जर फॉर एक्झाम्पल चॉकलेट पेस्ट्री खायची असेल तर असं मी म्हणते की यार खरं चॉकलेट पेस्ट्री खाऊया का, तर तो म्हणतो नको मला काही इच्छा नाही. मी म्हटलं का नाहीये, बरं मी मागवतेय ना. आणि मी तुझ्यामुळे मी नॉन व्हेजिटेरियन खाते, तुला माझ्यामुळे गोड खावंच लागेल, असं आहे तिचं रूल आहे. बरोबर नाहीये का? मी एवढं जर केलंय त्याच्यासाठी गोड तर खायचं 2 घास. आणि मला गोड एवढं आवडत नाही. आवडतच नाही, पण काय लकी आहेस मग, हेल्थ साठी आवडतच नाही. किती छान. आणि तुम्ही वर्षानुवर्ष दोघं जसे होता तसेच दिसताय, तर खाताय पिताय आणि काय म्हणजे व्यायाम काय, सिक्रेट काय? हो, मला वाटतं जनरल लाईफस्टाईल आमची चांगली आहे, खाणं पिणं चांगलंच आहे. पण मला आय एम इनटू स्पोर्ट्स आणि हे सगळं, सो टेनिस अँड स्क्वॉश आणि हे सगळं मी एकदम व्हेरी रेग्युलरली आय एम इनटू दॅट. आणि मला वाटतं माझा थोडा इफेक्ट आहे हिच्यावर, थोडा, माझ्या एवढा नाही, थोडा इफेक्ट झालाय. आणि त्याच्यामुळे त्याची लाईफस्टाईल नेहमीच चांगली होती, माझी बरी होती, नाही वाईट काही नव्हती, पण त्याच्यात फाईन ट्युनिंग जे झालं ते कदाचित त्याच्यामुळे झालं. सो काही बेसिक गोष्टी, क्लीन इटिंग हे आम्ही बऱ्यापैकी पाळतो, एक्सरसाइज करणं बऱ्यापैकी पाळतो. आम्हाला दोघांनाही 11 रात्री वाजले की आमची विकेट उडते. 11 साडे11च्या पुढे मी नाही. पार्टीज मधून निघून वगैरे पार्टी आम्ही करतच नाही, जातो आम्ही, नाही असं नाही, पण म्हणजे 1-2 पर्यंत आता तर शक्यच नाही जाणार. ऍब्सोल्युटली नॉट. खूप त्रास होतो. माझा दुसरा दिवस खराब झालेला मला आवडत नाही. हो, सो या तिन्ही गोष्टी आमच्या बेसिक सेम असल्यामुळे मग ते आमचं जनरली चांगलंच डिसिप्लिन आहे आयुष्यात, की आपल्याला इतका तास झोपलंच पाहिजे. आणि त्याचा थोडा जास्त आहे, मी कधी कधी इरिटेट होते त्याच्याने, पण त्याचा एक दिवस काय होतं वगैरे. म्हणजे मी तुला एक किस्सा सांगते प्लीज. माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं आणि 5 स्टार मध्ये लग्न होतं तिचं, आणि आम्ही सगळे तिथे राहणार होतो, ते 5 स्टार मध्येच राहणार होतो. आणि ती म्हटली की आज हा कार्यक्रम आहे, उद्या मग तुमचा ब्रेकफास्ट असेल, ब्रेकफास्ट झाल्यानंतर हा कार्यक्रम आहे, असं तिने सगळी आयटिनरी दिली होती. आता 5 स्टार सारख्या ठिकाणी जेव्हा तुमचं ब्रेकफास्ट असतं, तुम्हाला माहितीये की व्हॉट अ स्प्रेड इट इज, म्हणजे यू नेम इट, आणि तू सगळं असतं तिथे, म्हणजे राईट फ्रॉम इंडियन टू चायनीज टू कॉन्टिनेंटल टू पेस्ट्रीज, हे वॉफल्स, पॅनकेक, सगळं असतं तिथे. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट जर केला तर तुम्हाला लंच करायची गरज नाही इतकं. तर आम्ही दोघं इंटरमिटंट फास्टिंग करतो. तर मी म्हंटल, मी एक्साइट होऊन त्याला चला जायचं का ब्रेकफास्टला, तर तो म्हटला नाही तू जा, आम्ही नाही करणार. म्हटलं नाही करणार असं कसं होईल? नाही आय एम हॅपी विथ माय ब्लॅक कॉफी. मी म्हटलं यार तू कसं पण नाही खाल्लं त्याने, मग मला इरिटेट झालं यार. आणि सगळे मित्र माहिती सकाळी पार्टी करायचे, हँगओव्हर मध्ये बसायचे, आणि मी सकाळी जिम मध्ये एकटा असायचो, आणि हे लोक सगळे मला ते बघायचे आणि असे बघायचे, हा का आला आणि असा का. म्हणजे अति गुड बॉय आहेस तू. मी अति गुड बॉय, मला स्वतःची काळजी घ्यायला खूप आवडतं. नाही, आणि तो एक्स्ट्रीम पण आहे, हे तर आहे, पण तो एक्स्ट्रीम आहे. त्याला एखादी गोष्ट जर आवडली पटली ना तर तो पार त्याच्या टोकापर्यंत जातो, त्याचे रेपरिकेशन्स काय असतील याचा अंदाज नाही. मी एक्सेंट्रिक आहे, एक्सेंट्रिक आहे तो. सो इव्हन हा टेनिस जेव्हा खेळायला जातो ना, म्हणजे आमच्यामध्ये ना नेहमी हा वाद होतो. मला भीती वाटते तिला सांगायला की मी टेनिस खेळायला चाललो, कारण त्या फेसचा कलर काहीतरी वेगळा होतो. नाही, कारण ना तो आदल्या संध्याकाळी खेळून आलेला असतो आणि मग नेक्स्ट डे परत सकाळी जातो. तर मी त्याला बरेच वेळा सांगायचा प्रयत्न करते की तुझ्या बॉडीला रिकवर तर होते,
तुला आवडतंय, तुला पार्टनर्स मिळतायत खेळायला म्हणून तू रात्री पण चाललाय, तू नेक्स्ट डे सकाळी पण चाललाय. तर मला तो म्हणतो तू तर असं अशी वागतेस माझ्याशी जसं काही मी बाहेर जाऊन दुसऱ्या मुलीला भेटायला चाललोय आणि मी चीट करतोय तुला, एवढी काय. मी म्हंटल कारण तुला कळत नाही कुठे थांबायचं. माझा हा प्रॉब्लेम. तू टेनिस खेळायला जातो हा इश्यू नाहीये, पण किती जायचं, आपली बॉडी आहे ती दमते, ती दुखते, तिला रेस्ट रेस्ट अँड ऑल इज गुड. पण ते तो नशा आहे ते खेळणं ना. स्पोर्ट्स आर हायली एडिक्टिव्ह. तर आय एम कम्प्लिटली एडिक्टेड टू प्लेइंग टेनिस अँड स्पोर्ट्स. सो मला खूप मजा येते. आणि काय तुम्हाला 2 लोक लागतात खेळायला त्यासाठी, तर कोणा कोणाचा मेसेज येतोच, अरे आम्ही आता फ्री होत आहे. तुझा कायम येस असेल. नाही कायम नाही, आता पण काही आलं तर मी थोडी जाणार आहे. पण मिळतो जेव्हा चान्स तेव्हा चांगला प्लेअर मिळतो, कोणीतरी चांगली पार्टनर मिळते खेळायला, म्हणजे तर इंटरेस्टिंग हे होतं. आणि कॉम्पिटेटिव्ह मला नेहमी तेच वाटतं की आय लाईक टू फील कॉम्पिटेटिव्ह. The feeling is a very interesting thing, and that sport has also taught me a lot in life. तर मी तो चान्स सोडत नाही. नाईस. आता सोशल मीडियाचा जमाना आहे, तर सोशल मीडिया किंवा त्याच्यावर ट्रोलिंग होणं किंवा आपण या क्षेत्रात आहोत, आपल्याला आजकाल प्रेक्षकांना असं सोपं झालं ना पटकन कशावरही काहीही बोलणं. तर अशा काही कमेंट्स तुम्हाला येतात का, आणि तुम्ही ते कसं हँडल करता, म्हणजे एक जोडपं म्हणून? हो डेफिनेटली येतात. पण काय लक्ष द्यायचं, माझं तेच झाले, आम्ही काही लक्ष नाही देत. म्हणजे आय थिंक वी ऑल हॅव बीन बियॉन्ड दॅट. म्हणजे तू पण सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे, तू खूप रील्स करते, तू ते एन्जॉय करते. असे खूप प्रेक्षक असतात ज्यांना आपण जे करतो ते नाही आवडत, पण यू कॅन नॉट प्लीज एव्हरीबडी एव्हरी डे. बरोबर. त्यामुळे ही जर डोक्यात गोष्ट तुमच्या असेल ना की नाही सगळ्यांना प्लीज करू शकत, तर तुमचाच त्रास कमी होतो. सो दॅट इज व्हॉट वी डू. म्हणजे एक तर कमेंट्स नाहीच वाचायच्या, वाचल्या तर सुरुवातीचे अर्धा तास वाचायचे आणि नंतर सोडून चांगलंच वाचायचे. त्यात हार्ट्स असतील ते बघायचे, फुल स्माइल करते ते बघायचे. छान. पण म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हली घेता ते आणि निगेटिव्ह जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता. 100%. काय त्याच आपल्या हातात नाहीये, त्या गोष्टींमध्ये काय पडून करायचं. परफेक्ट. तर जस्ट डू युअर बिट. आणि नातेवाईकांमध्ये किंवा कधी कधी असतं बघ की आपलं क्षेत्र, जर आपले नातेवाईक आपल्या क्षेत्रातले नसतील तर त्यांना आपल्यातल्या अनेक गोष्टी कळत नाहीत, किंवा कधी काय बायको जास्त कमवतीये, नवरा जास्ती कमवतोय, किंवा कोण कुठल्या हुद्द्यावर आहे. या बाबतीत कधी कधी काही अशा एक कुचक्या मावशा, डुचक्या आत्या अशा असू शकतात. तर असे काही नात्यामध्ये तुम्हाला अनुभव आलेत का, आणि ते तुम्ही कसे हँडल केलेत? डेफिनेटली आलेत. मला ना प्रॉब्लेम कधी कधी काय येतो, तुम्ही काय पद्धतीने विचारताय त्याचा प्रॉब्लेम येतो. तुम्ही जनरल विचारलं की सध्या काय चालू आहे, आय एम ओके टेलिंग यू सध्या काय चालू आहे, पण तो जो एक कुचकट सूर लागतो. आज शूटिंग नाही का, आज शूटिंग नाही का, आज का शूटिंग करणार मी, आजच का शूटिंग करणार नाहीये म्हणून तुमच्या समोर बसलोय. म्हणजे किती हे ना, आज शूटिंग नाही का. मलाही खूप लोकांनी सांगितलंय आज शूटिंग नाही का, नाही शूटिंग म्हणून तर इकडे. माझं ना म्हणजे मला काय काय कधी कधी ना या गोष्टींना पटकन राग येतो, जो मी आता कंट्रोल करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे मी उदाहरण देते. आमच्या सोसायटीमध्ये एक आंटी आहेत, त्या मी पुण्याला गेले होते आणि त्या मला खूप दिवसांनी भेटल्या. तर एकतर खूप दिवसांनी निदान तुम्ही हाय हॅलो सुरू करा, कशी आहे हे तरी सुरू करा. तर माझी ना त्या दिवशी फिल्म रिलीज झाली होती आणि त्या फिल्मचं संध्याकाळी प्रीमियर होतं म्हणून मी पुण्यात गेले होते. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की काय मग सध्या काही रिलीज नाही का. म्हटलं आज पिक्चर रिलीज झाला माझा, आज झाला. हे माहितीये का तुम्हाला, हे माहितीये का, नाही माहितीये ना, मग ही माहिती काढा. तुम्हाला चान्स मिळाला विचारायचं म्हणून वाटते ते नका विचारू, आज माझी फिल्म रिलीज झाली. सो मला कधी कधी तेच सांगावं असं वाटतं की तुम्ही काय पद्धतीने विचारताय ह्याचा कधीतरी विचार करा. बाकी मग हे आहेच माध्यम प्रेक्षकांसाठी, वी डू इट फॉर द ऑडियन्स. सो 19-20 तर होतच राहतं, पण या वी कॅन सांभाळू. पण कधी कधी मला असं वाटतं की ऑडियन्सला एक वेळ सांभाळता येतं, पण नात्यातल्या लोकांना सांभाळणंच जास्ती अवघड जातं की त्यांना पटकन उलट उत्तर देता येत नाही. पण मला असं वाटतं की आमचं काहीतरी वेगळंच हे, कारण त्यांच्या फॅमिलीत एक ऍक्टर आहे, आमच्या फॅमिलीत एक मी ऍक्टर आहे.
तर ते अंडरस्टँडिंग आहे. तर आम्हाला एवढा काही प्रॉब्लेम झाला नाही. ते तू जे म्हणतीयस तो प्रॉब्लेम होऊ शकतो जेव्हा एक कॉर्पोरेट असेल किंवा एक ऍक्टर असेल. त्यांना माहितीये माझे हिरोईन्स बरोबर सीन असतात. माझ्या घरी पण माहितीये तिचे हिरोज बरोबर सीन असतात. फिल्म्स करतो आम्ही वेगवेगळ्या लोकांबरोबर. आमची फिजिकल कॉन्टॅक्ट विथ अ डिफरंट हे काय बोलतो डिफरंट पर्सन इज वे मोर दॅन वॉट दुसऱ्या प्रोफेशन्स मध्ये असतील. तर त्याचं तर मी ऑल आर यूज टू इट. मला एवढं काही हेच नाहीये. फॅमिलीज आर व्हेरी सपोर्टिव्ह. तर त्याच्याबद्दल मला कधी काही हेच. माझं नाही का माझ्या एका कुठल्या तरी लांबच्या मावशी बरोबर अगेन वाद झाला होता. अगेन म्हणजे ते काय पद्धतीने तुम्ही विचारता हा जर मुद्दा असेल तर तिने काय शी मेड अ कमेंट सेइंग की एक अमुक अमुक ऍक्ट्रेस आहे काय फार दिवस झाले तिला कुठे बघितलं नाही ना. तर मला असं झालं कारण ती मालिका करत नाही म्हणून. तुम्ही फक्त घरी बसून मालिका बघता. सकाळी 6:30 संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होतं ते रात्री 11 वाजता संपतं. त्या तुम्ही बघितलेल्या मालिकांमध्ये ती नाहीये म्हणून तुम्हाला असं वाटतं ती काम करत नाहीये. पण ती नाटक करते, ती फिल्म्स करते. आता तर OTT सुरू झालंय. ते OTT तुम्ही बघत नाही पण ती त्याच्यात सुद्धा आहे. सो तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं ती काम करत नाही. जरा नजर फिरवा. खूप लोक भरपूर कामं करतात. सो हा मुद्दा असतो. इव्हन या बाबतीत मला असं वाटतं की फक्त मालिका आणि चित्रपट नाही एक कुठलं तरी चॅनल बघत असतात बघ. हो की आमच्या घरी आम्ही हाच बघतो. मग तुम्ही बाकी काम केलं तर तुम्ही काम केलेलं नाही गेल्या अनेक वर्षात नाही. माझ्या गुरूंनी म्हणजे नसीरुद्दीन शाह साहेबांनी मला सांगितलं होतं की ही जी आपण प्रोफेशन फॉलो करतो ना, हे जे प्रोफेशन तुम्ही फॉलो करतात यू हॅव टू बी फॅट स्किन्ड. अँड तुम्ही जितकं तुम्हाला स्वतःला ट्रेन कराल की मी काय कोणाला काय बोलायचं करू द्या, काय म्हणायचं करू द्या, मी माझं करत राहणार. तुम्हाला ते स्वतःला ट्रेन करून तसं बनवायला लागतं. तर मला वाटतं मी खूपसा तसं झालोय की काय बोलतात मला काही फरक नाही पडत. मी तर हे करणारच आहे. तर यू हॅव टू इग्नोर. हो हा खरं ते करेक्ट बोलली. ते बरोबर ऍब्सोल्युटली करेक्ट बोललीस तू. हो अनुभव. पहिल्यांदा तुम्ही हर्ट होता, दुसऱ्यांदा तुम्ही अजून जास्त हर्ट होता, तिसऱ्यांदा खूपच जास्त होता आणि एक नंतर बोलतो हर्ट होऊन काही पॉईंट नाही. तसं होतं. तेच आहे. एक नवीन कलाकार येतो तो आपलं टॅलेंट दाखवतो. बोलतो ह्याला काय येतं का, ह्याला काहीच नाही. दुसऱ्यांदा आपण काय फालतू ऍक्टर आहे, हा कोण आहे, कुठून आलाय. तिसऱ्यांदा बोलतो ठीक आहे चल एकदा बघूया याला, अरे चांगला निघाला रे. असंच होतं सगळीकडे. सो आणि सोशल मीडियावरच काही इन्सिक्युरिटीज असतात बघ आपल्यात. म्हणजे आपण या क्षेत्रात तू मगाशीच म्हणालास तसं की प्रत्येकाला आपल्याला वेगवेगळ्या माणसांबरोबर काम करावं लागतं, वेगवेगळ्या पद्धतीचं काम करावं लागतं. तर लोकांनी बोलणं हा एक भाग झाला, पण आपापली पण एक इन्सिक्युरिटी असू शकते जोडप्यामध्ये. त्याविषयी तुमच्या दोघांचं मत काय आहे? मला कामाच्या बाबतीत किंवा काय पद्धतीचं काम आहे ह्याच्या बाबतीत नाही म्हणजे इन्सिक्युरिटीज अजिबात नाहीये. माझ्या इन्सिक्युरिटीज त्याच्या जे विच गोज व्हेरी क्लोज टू काळजी त्या पद्धतीच्या इन्सिक्युरिटीज आहेत. कारण आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतोय. आता आपण एक आठवणींची सफर करूया. सफर म्हणजे सफर No, you will not suffer, you will enjoy. ही सफर आहे. सफर. ओके नाही म्हणजे मी मुद्दामून जर आपण क्लिअरली बोलूया म्हणून सफर करणार आहे, सफर करणार सफर. ओके सो हा एक तुमचा फोटो आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा कधीचा आहे, ह्याच्या पुढे हा 2012 आहे. आम्ही फिल्मचं शूट करत होतो तुझी माझी लव्ह स्टोरीचं. त्या शूटिंग मधलं स्टिल ऍक्च्युली. हो आणि गाणं कुठलं आहे सांगतो. टायटल ट्रॅकच होता. आणि तेव्हा तुम्ही एकमेकांच्या जराही प्रेमात नव्हता. नाही ऍब्सोल्युटली. अरे चांगले ऍक्टर होते यार, असं नको बोलू. म्हणजे आमची कन्व्हिक्शन मी फक्त विचारते. आम्ही कन्व्हिक्शन कळून पेलोय. नाहीतर मग काय उपयोग आपला. हा श्रुतीचा आहे पण तू सांग हा कधीचा आहे आणि तुला काय माहितीये का? वर्ष नाही माहिती पण तिच्या वडिलांनीच मस्त काढलेला फोटो आहे तिचा. आणि हो अजून काय सांगू शकतो. ती किती वर्षाची एवढं सांगू शकतो. मी 4थीत होते. 8-9 वर्षाची. हा फोटो ऍक्च्युली इंस्टाग्रामवर टाकला होता आणि मीच त्याला कॅप्शन दिलं होतं की तेव्हा सुद्धा माझा असाच प्रश्न असायचा की अरे काय चाललंय तुमचं. पण लहानपणी वेगळी असशील ना तू का नाही? कंटिन्यूड आहे हे एक्सप्रेशन, कंटिन्यूड आहे. मूळ स्वभाव कसा
आता या मूड मधल्या श्रुतीला तुला काय सांगावं असं वाटेल? माझ्याकडे प्लीज असं बघू नकोस. मी जे करतोय ते करेक्ट करतोय. आणि या श्रुतीला सांगावं असं काय वाटेल? या श्रुतीला तो जे करतोय ते करेक्ट करतोय, नको नाही, ती स्वतःला सांगणार आहे. काम डाऊन शांत हो जरा. जी झालीये का आता ही श्रुती थोडीशी झाली. हा आमच्या होळीचा फोटो आहे. पहिली होळी हा C603 आहे. पहिली का दुसरी होळी होती? नाही ग बाबा, हा पहिली का दुसरी नाही. होय. आणि तू मला वाटतं नुसतं फोटोग्राफ साठी हा कलर लावलाय, तू खेळली नाही. ते पॉसिबल. म्हणजे तुम्हाला आवडते खेळायला होळी का नाही आवडत? का आवडते? पण त्या दिवशी माझा अंदाज असा आहे की मी जागो मोहन प्यारेचं शूटिंग करत होते, मला एकच दिवस सुट्टी मिळाली होती, नेक्स्ट डे परत शूट होतं माझं, त्यामुळे रंग लावून चालणार नव्हता, पण वी हॅड टू डू इट. पण तुला होळी खेळणं जास्त काही आवडत नाही. तुझ्या एवढं नाही, पण तेव्हा थोडासा रंग लावला होता आणि फोटो काढला. आपण अराउंड दॅट टाइमच आहे. लग्नाच्या आधीच आहे. नाही बाबा, हे आमचं घर आहे. अरे हो, पण मी काही घरी नाही येऊ शकत का? आमचं घर आहे म्हणजे काय? 3 वर्ष होतात ना लग्नाच्या आधी. हो, तेव्हा काय आले नाही का मी घरी? हा लग्नाच्या आधीच आहे. 100% दोघं मिळून काय सांगा. लग्नाच्या आधीच आहे. या दरम्यान काय घडलं होतं तुमच्या आयुष्यात? काय घडलं म्हणजे मला वाटतं मी जेवायला आले होते, प्रेम, आणि ते एक फुलत होतं म्हणजे एकदम पीक वर होतं. आणि ते असं वाटतं ना की अरे बापरे, आज आता ही जेवायला घरी येणार आहे, अरे बापरे त्याच्या घरी जेवायला जाणार. त्या झोन मधला हा फोटो आहे. तोच आहे. हा कुठला आहे? हा ऑस्ट्रेलियाचा फोटो आहे. आम्ही 2019 साली आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, आणि तिकडे खूप मस्त असं परिसर होतं. मागे लेक आहे, आणि जे त्या लेकवर ऍक्च्युली मिरर इमेज आली झाडांची आणि सगळ्यांची. तर हो, इट वॉज व्हेरी पीसफुल, व्हेरी ब्युटिफुल. आणि मला असं वाटलं, मी एका माणसाला पकडलं होतं, कारण कोणी फोटो काढायला. आता तेच विचारणार होते की फोटो कोणी काढला. एक रॅन्डम माणसाला पकडलं. आणि आम्ही चांगले ऍक्टर्स होतो, तर आम्ही हा कळलं मला. तर आम्ही हा मस्त कोरिओग्राफ फोटोग्राफ. नाईस, खूपच गोड आहे. असं तुम्हाला भटकायला किती आवडतं मग? खूप आवडतं, खूप. आम्हाला ट्रॅव्हल करायची म्हणजे फेवरेट ट्रॅव्हल पार्टनर आहे, पण तिचा एक फ्रेज आहे, कारण मी खूप एनर्जेटिक असतो, मी सकाळी उठतो, इथे जातो, खूप चालतो, हे करतो, तर ती माझं आणि तिच्यात एक आमचं असं बोलणं होतं, आणि त्यात ती सांगते 2 तुकडे, म्हणजे पायाचे 2 तुकडे झाले. तुम्ही तिला विचारतो 2 तुकडे, नाही, बहुत बढिया. 2 तुकडे इज द लिमिट. 2 तुकडे म्हणजे त्याच्या पलीकडे जायचंच मग. हो, मी भरपूर तसं केलंय, पण ते पण तिला आवडत नाही. फोमो होतं ना थोडासा. माझ्या बरोबर नाही तर नाही, करेक्ट, फोमोसाठी. आणि मी फोटोग्राफ्स मग ना दाखवायचे तिला, मी कुठे जाऊन फिरून आलोय, त्याचं काय, मी काय खाल्लंय वल्ल्याचं, काही बोलायचं नाही, इन वन कॉर्नर. फॉर फोमो. नाईस. सो आता मला तुम्हाला विचारायचंय, आपल्या क्षेत्रात फायनान्शियल इन्सिक्युरिटी प्रचंड असते, त्याविषयी फार वेळा आपण बोलत नाही. तर असे तुमचे काय अनुभव आहेत की नाही, आता आपण पैसे नाहीच कमवलेत, अशा वेळेला तुम्ही एकमेकांना कसं सपोर्ट करता? डेफिनेटली खूप पर्टिनंट क्वेश्चन आहे हा. आणि जेव्हा 2 ऍक्टर्स असतं, असं भरपूरदा होतं की एकाचं चांगलं चाललंय, एकाचं थोडं डाऊन टाइम आहे, अँड यू गेट युज टू इट. सी, लग्नाच्या आधी आम्ही एकमेकांना हे बोललो होतो की मी हेच करणार आहे आयुष्यभर. असं नाहीये की मी कुठल्या तरी कंपनीत नोकरीला लागेन किंवा 9 to 5 जॉब करीन, ते माझ्याकडनं होणार नाही. जसं तिने मला एकदा विचारलं होतं, एक इंटरेस्टिंग गोष्ट तुला सांगतो. तिने मला विचारलं होतं की तू नॉनव्हेज सोडशील की मला सोडशील, हे तिचा सिरियस प्रश्न होता. मी तिला सांगितलं मी तुला सोडीन. ऐक, मी नॉनव्हेज आणि हे सगळं फिश काय खाणं बंद केलं तर मी मरीन, मग काय पॉइंटलेसच होईल, त्यापेक्षा मी खाईन आणि तरी तुला पसू करीन. तर हा तसाच हे फंडा आहे की निगरगठ्ठ तर राहायलाच लागतं आपल्या ह्याच्यात, आणि इट्स अ व्हेरी लॉंग रोड.
तर होतं असं की तुमच्या पार्टनरचं फायनान्शियल हे चांगलं चाललंय आणि तुमचं थोडं डाऊन टाइम असेल आणि वायसा वर्सा, हे सगळं नेहमीच होत असतं. पण काय निगरगट्ट राहायचं, अजून काय, यू डोंट हॅव अ चॉईस. पण कशा पद्धतीने ते हँडल करता, म्हणजे शांत राहणं, कधी कधी चिडचिडही होऊ शकते, ऑनेस्ट राहणं. माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी तुझी मदत घेणार. दिस इज ऍज ऑनेस्ट ऍज यू कॅन बी. जसं मी सांगितलं, आमचं हे खूप सिम्पल आहे, कारण वी अंडरस्टँड इच अदर्स प्रोफेशन अँड लाईफ. तर इट्स द वे इट इज. मला अजून काही कुठला दुसरा पर्याय दिसत नाही की 2 ऍक्टर्स असतील आणि ते सांगू पैशांचा आव आणता येत नाही. हॅव्हिंग सेड दॅट, वी आर फ्रॉम अ ब्लेस्ड फॅमिली बॅकग्राऊंड, सो तरी स्वतःवर येतच ना कधी कधी बोलणं की काय करतोयस तरी काय, ते सगळं होतं. बट वी आर अंडरस्टँडिंग इन दॅट सेन्स. पैसे कुठे खर्च करायचे ह्याच्यावर मला असं वाटतं एकमत असलं पाहिजे. तो म्हणतोय की मला गाडीवरच करायचे, मी म्हणते मला घरावरच करायचे, आणि मग एक कोणीतरी कमवत नाही, तर तिथे प्रॉब्लेम असू शकतो. आता हा जर डिसिजन आम्ही दोघांनी घेतलाय की आपल्याला घर करायचंय, तर मग आज तू कमी कमवतोयस, आज मी कमी कमवते, पण आपण एका कारणासाठी ते पैसे साठवतोय, तर मग त्याचा एवढा त्रास होतो. फॉर्च्युनेटली डे टू डे लाईफ मध्ये पैशांची तंगी का, तर तो मुद्दा नाहीच आहे आता. पैशांची तंगी आता कुठे व्हायला लागते, जेव्हा तुम्ही एक ड्रीम बघता आणि ती ड्रीम फुलफिल करण्यासाठी जर पैसे आता कमी पडत असतील, तर तिथे मग एकमेकांचा सपोर्ट सगळ्यात जास्त. सो दॅट इज व्हॉट वी फोकस ऑन. छान. आणि असं होतं बघ कधी कधी की आपण प्रेमात असतो, आपण लग्न करतो, आणि मग आपल्या पार्टनरसाठी कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला सॅक्रिफाईस, म्हणजे माझं हे स्वप्न होतं, पण आता हिच्यामुळे किंवा याच्यामुळे, म्हणजे असं की प्रॅक्टिकल समजा थॉट असेल, तर हे मी बाजूला ठेवलं माझं स्वप्न. असं काही झालंय तुमच्या आयुष्यात? माझ्या आयुष्यात तर नाही, माझ्या सी, पण दॅट इज नॉट अ ग्रेट ऍडजस्टमेंट इन अ मॅरेज, की मी माझं स्वप्न सोडलं. वर्स्ट ऍडजस्टमेंट. यू विल नेव्हर बी हॅपी. तुम्ही जर स्वतःच खुश नसाल तर दुसऱ्या माणसाला काय खुश ठेवाल? सो यू प्लीज टेल युअर ड्रीम, तुमचं काय स्वप्न आहे तुमच्या पार्टनरला सांगा, आणि सांगा की मला हे करायचंय, तुझी साथ असेल तर ग्रेट, नसेल तर आपण विचार करूया. इज अ व्हेरी सिम्पल हे. सी, आता ही माझी पण म्हणजे असं मला वाटतं, दुसऱ्या लोकांना दुसरं वाटत असेल की यू आर मोर इम्पॉर्टंट देन माय ड्रीम. संपलं मग, टू इच इज ओन ना. असं नाही सांगू शकत की हेच करेक्ट आहे, हाच मार्ग बरोबर आहे, असं आपण नाही बोलतायत. इन अ क्रिएटिव्ह फील्ड असं असतं, म्हणजे मॅरेज इज सच अ क्रिएटिव्ह थिंग ना. आणि हे छान आहे की तुम्ही हे सगळं बोलता एकमेकांशी. हे प्रत्येक जोडप्यात असतंच असं नाही, म्हणजे मी एक अंदाज अनफॉर्च्युनेट जर बोलत नसतील तर, म्हणजे ही इतकी बेसिक क्लॅरिटी जर तुमच्या नात्यामध्ये नसेल, तर तुम्ही तर मग किती तुमच्या मनात गोष्टी साठवून ठेवल्या असतील, मी हे विचारच नाही करू शकत. आणि मग कुठे ना कुठेतरी ते इतक्या साठलेल्या गोष्टी खूप वेगळ्या आणि चुकीच्या पद्धतीने बाहेर पडतात, आणि मग तो तडा जातो नात्याला, आणि मग त्याच्यानंतर देयर इज नो कमिंग बॅक फ्रॉम देट. सो इट इज ऑलवेज वाईट वाटतं काय काय सिच्युएशन मध्ये की अरे इतका ठामपणे हा बोलला किंवा मी बोलले, पण ऍटलीस्ट गोष्टी क्लिअर होतात. सो या, किती छान बोल. सो तुमच्या आयुष्यात असा काही कठीण प्रसंग, लग्नानंतर कठीण प्रसंग आलाय ज्याला तुम्हाला तोंड द्यावं लागलंय, तर अशा वेळेला तुम्ही एकमेकांना साथ कशी देता? म्हणजे किंवा अशा सिच्युएशन नंतर तुम्हाला असं जाणवलं की एक कपल म्हणून आपण स्ट्रॉंग झालोय अजून? मी 2 प्रसंग सांगेन, कदाचित ही अग्री टू इट आणि तो एलॅबोरेट पण करेन. एक तर मला नेहमी असं वाटतं आणि खूप मनापासून वाटतं की गौरव हॅज नॉट गॉट हिज ड्यू क्रेडिट. आणि बाय ड्यू क्रेडिट वेन आय से, त्याला संधीच नाही मिळाली. म्हणजे असं नाही की संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं नाही केलेलं आहे, त्याला कामामध्ये ती संधीच नाही मिळाली. आणि मला या गोष्टीचं नेहमी वाईट वाटतं, कारण मला माहिती आहे, आणि माझा नवरा आहे म्हणून नाही सांगते, पण मला माहिती आहे त्याचं ऍक्टर म्हणून एक कॅलिबर काय आहे. आणि त्याला इतकी वर्ष मी ना पॉझिटिव्ह राहिलेलं बघितलंय की आज जर नाही तर उद्या हा चान्स येईल, आणि उद्या टुमॉरोज गोइंग टू बी अ न्यू डे, आणि मी परत प्रयत्न करेन. आणि आय एम नॉट एक्झॅजरेटिंग, हे किमान 7, 8, 9 वर्ष मी त्या मुलाचं बघितलेलं आहे, आणि तो अजूनही तुटला नाहीये.
सो ही एक त्याच्याकडनं शिकण्याची गोष्ट आहे. सो द लीस्ट आय कॅन डू इज सपोर्ट हिम इन इट. आणि कारण माझं काही ना काहीतरी काम सतत चालू असतं, त्याचे फेजेस येतात. त्या काम असलं की खूप येतं, मग एक लल पिरियड येतो, मग परत त्याचं खूप काम असतं, मग परत येतो. माझं फॉर्च्युनेटली काही ना काहीतरी काम सुरू राहतं. सो ऍज अन ऍक्टर कामाचे असे अपडाऊन्स असणं हे मेंटेन करणं मेंटली इज व्हेरी डिफिकल्ट. सो मी इतकी वर्ष तो साथ त्याला देत आलेली आहे आणि त्याच्याकडनं हेही शिकलेली आहे की कसं पॉझिटिव्ह राहायचं. कारण तो मुलगा भयंकर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे अगेन त्याचा राग येईल या गोष्टीचा इतका पॉझिटिव्ह आहे की मला असं वाटतं की अरे यातनं नाही काय होणार आहे, तर त्याचं नाही होईल ग काही. आय सेड नाही होणार आहे गौरव, नाही होईल. सो हे ह्या लेवलपर्यंत मी म्हटलं ना एक्स्ट्रीमिस्ट आहे, तर ह्या लेवलपर्यंत जातं की नाही होणार, जस्ट एक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. पण ही डझंट डू दॅट. सो हे पण त्याचा त्रास करून घेतोस मग तू, तेही नाही अजिबात नाही. अजिबात म्हणजे ती पॉझिटिव्हिटी मी करणार आहे की हा कोणाला काय वाटतंय वाटू द्या, मी करणार. फारच छान. बट या ते करेक्ट बोलते, शी इज ऑलवेज सपोर्टेड मी अँड दॅट मला माहित नाही मला जितकं तिने सपोर्ट केलंय ऍज अ पर्सन. कारण आम्ही एका घराखाली राहतो, एका छताखाली आमचं घर आहे. अँड जेवढं तिने मला सपोर्ट केलं मला वाटत नाही की कोणी अजून इंडिव्हिज्युअल मला आठवत आहे अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स की मला इतकं सपोर्ट करू शकेल. सो येस, शी इज डन अ बिट. तर आपल्याकडे एक नॉट अ रॅपिड फायर राऊंड आहे, म्हणजे तुम्ही मनसोक्त उत्तर देऊ शकता. तुमच्या आयुष्यातला पहिला मोठा अडथळा कोणता होता, तुम्ही दोघं मिळून ऍज अ कपल? अडथळा मला वाटतं सगळ्यात मोठा अडथळा होता वेन आम्ही आमच्या आई वडिलांच्या घरी राहायचो, माझ्या आई वडिलांच्या घरी. आणि टू शिफ्ट आउट ऑफ दॅट हाऊस तो माझ्यासाठी खूप मोठा अडथळा होता. कारण आय हॅव ऑलवेज स्टेड विथ माय पेरेंट्स अँड आय लव्ह देम इमेन्सली अँड माय ब्रदर. आणि हो, तो माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट टाइम होतं माझ्यासाठी टू गेट आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. तर तो माझ्यासाठी तर होता. मला वाटतं प्रोडक्शन हाऊस सुरू करणं म्हणजे सुरू झाल्यानंतरचा प्रवास थोडा सोपा होता, पण तो सुरू करण्याचा राईट फ्रॉम फायनान्शियली आपण काय करणार आहोत, पैसे कुठून आणणार आहोत, इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे, हा खूप मोठा अडथळा होता. आणि अगेन लाईक आय सेड की ऍक्टर्स असल्यामुळे आपल्याला नेहमी पैसे घ्यायची सवय असते काम केल्याचे, पण आता पैसे घेऊन त्याचं काहीतरी करून ती लोकांना देण्याची मानसिकता आम्हाला तयार करायची होती. सो दॅट वॉज अ बिग थिंग. म्हणजे मी तुला सांगितलं तो इमोशनल अडथळा होता, हा तरी सांगितलं तुला फायनान्शियल अडथळा होता. सर यू गॉट अडथळा इमोशनल पण असू शकतो, प्रश्नच नाही. तुम्ही आपलेपणा टिकवून ठेवताना तुमची वैयक्तिक ओळख जी आहे ती कशी सांभाळता? मला वाटतं आम्ही खूप इंडिव्हिज्युअली आमची पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे. ती थोडी रिझर्व्ड अँड टू द पॉइंट आहे, मी थोडा बोलका आहे असं मला वाटतं. आणि आम्हाला त्याचा कधी प्रॉब्लेम कधी एकमेकांसमोर प्रिटेंड नाही केलंय. एखादी गोष्ट आवडली तर आवडली, ती सांगणार, नाही आवडली तर नाही आवडली. आणि मला नेहमी असं वाटतं की एक नातं टिकवण्यासाठी ते सतत रिवाईव्ह करणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. जे लग्नाच्या आधी तुम्ही 4 गोष्टी करत होता ते लग्न झालंय म्हणून बंद करणं हे मला पटत नाही. ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे, एकमेकांसाठी एफर्ट्स घेतले पाहिजेत, एकमेकांना काय आवडतं काय नाही आवडत ह्याचं भान असलं पाहिजे. आणि ते बेसिक गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवलात ना तरी ते जरा फ्रेश आणि छान राहतं तुमचं नातं. सो ट्रू. कठीण दिवसानंतर पुन्हा कनेक्ट होण्यासाठी तुमची कोणती अशी काही सवय किंवा असं काही काय म्हणतात विधी किंवा पार्टी किंवा असं काही आहे का की आम्ही कधी असे तसे नॉट इन करेक्ट म्हणजे नॉट इमोशनली और मेंटली कनेक्टेड त्या टाईपचं आपलं कधी झालं नाही? मला नाही तसं नाही झालंय, पण कुठलाही मेजर प्रसंग चांगला वाईट, चांगला झालं तर चांगला झाल्यानंतर आणि वाईट झालं तर वाईट त्यातनं बाहेर आल्यानंतर आमच्या दोघांची नेहमी इच्छा असते की आम्ही तिरुपतीला जावं. हो येस. आणि जाता तुम्ही? हो, वर्षातून आम्ही एकदा नक्कीच जातो. गोविंदा गोविंदा ऑलवेज. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की म्हणजे आम्ही तिरुपतीनं का
मानतो किंवा तिथे जायला का आवडतं, एक तर प्रसन्न वाटतं आणि श्रद्धा आहे हा भाग तर आहेच. पण गौरवच्या वडिलांचं 2022 ना बरोबर का 21 ही वेंट थ्रू अ व्हेरी बॅड पॅच हेल्थ वाईज. सो म्हणजे टू अ पॉइंट की इट वॉज व्हेरी व्हेरी बॅड. किती दिवस आयसीयू मध्ये होते? 41 डेज ते आयसीयू मध्ये होते, व्हेंटिलेटर टू बी व्हेरी फ्रँक. तर तो काळ खूप त्रासदायक होता, स्पेशली त्याच्यासाठी, कारण ऑफकोर्स माझे सासरे तर आहेत पण त्याचे वडील आहेत ते, सो ते नातं वेगळंच असतं. सो त्यातनं बाहेर पडल्यानंतर एक देवाला प्रार्थना म्हणून, देवाला धन्यवाद म्हणण्यासाठी आम्ही तिरुपतीला गेलो होतो. अँड ही इज ॲब्सोल्युटली फिट अँड फाईन नाउ. गॉड इज ग्रेट. आणि पुढच्या 20 वर्षात तुमची भागीदारी कशासाठी ओळखली जावी अशी तुमची इच्छा आहे? आम्हाला इंडिव्हिज्युअली तुम्ही ओळखा. नाही, आता तुम्ही पार्टनर आहात, कपल आहात, आमच्या मते अनुरूप कपल आहात, तर तसं म्हणून की तुम्ही प्रोड्युसर पार्टनर्स पण आहात. म्हणजे तर तुमची काय इच्छा आहे की 20 वर्ष अरे असे प्रोड्युसर असावेत किंवा अरे असं जोडपं असावं? मला माहितीच नाही लोक आमच्याकडे काय दृष्टीने बघतात. सो ते एकदा कळल्यानंतर मग कदाचित आम्हाला असू शकेल. नाही, पण मला असं वाटतं की ऍज अ कपल पण मे बी, कारण आमची सुरुवात कपल म्हणून फॅन्स कडनं खूप वेगळ्या पद्धतीने झाली. खूप मुलांना त्रास झाला की अरे तू कशाला लग्न झालं श्रुतीचं, नाही लग्न झालं हा मुद्दा तर झाला, गौरवशी कशाला लग्न करतो. आणि अनेक मेसेजेस आणि ईमेल्स त्याला पण आले की श्रुती बरोबर लग्न करतोस. सो फ्रॉम देअर टू हिअर, सो आम्हाला तर असं काही हेच नाहीये की सो म्हणजे अनुरूप कपल म्हणून ओळखलं जातं असं मी अर्थ काढते. आम्ही इंडिव्हिज्युअली पण आम्हाला ओळखा, पण ऍज अ कपल ऑल्सो सपोर्टिव्ह कपल म्हणून एकमेकांना जर तुम्ही म्हणजे असं ओळखलं तर आम्हाला खूप आवडेल. आणि जर नाही तर मग दुसरे शोधा. दुसरे शोधा क्लिअर आहे, असं नाही तर हे असं सिंपल. आम्हाला त्रास देऊ नका, आमचं बरं चाललंय. तर आपण इंस्टाग्रामवर अनेक रील्स बघत असतो, गेम्स बघत असतो, तर त्या पद्धतीने आपण हा गेम हँडल करणार आहोत. तुम्ही दोघांनी डोळे बंद करायचे आणि अनुरूप जोडीचे अजब गजब किस्से आम्ही तुमच्याकडून ऐकणार आहोत. डोळे बंद करा आणि तुम्हाला उत्तर द्यायचे, तर तुम्ही वोकर राहू शकता, तुम्ही हातवारे करू शकता. येस, दोघांपैकी कोण सकाळी अलार्म वाजला की 5 मिनिटं अजून असं म्हणतं? ओके. कोण जास्त वेळा रिमोट हरवतं? वा वा. पार्टीला जायचं असेल तर कोणाला तयार व्हायला जास्त वेळ लागतो? वा वा, व्हेरी रिअल. घरातील कोणत्या कामाची सुरुवात करायला कोण सर्वात जास्ती आळस करतो? त्याला पटणार नाही पण या नाहीच पटलंय. जेवण करताना कोण जास्त गोंधळ घालतो? 100%. ओ काय गौरव तुझं असं म्हणणं आहे? ओ वर डोळे बंद कर. ओके. शॉपिंगला गेल्यावर कोणाला जास्त गोष्टींची गरज असते? ओके. वाद झाल्यावर कोण आधी सॉरी म्हणतो? कोण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर किंवा टीव्हीवर असतं? वाव. एखादा प्लॅन रद्द झाल्यावर कोण जास्ती चिडचिड करतं? ओके. दोघांपैकी कोण अचानक प्रवासाला जाण्याचा प्लॅन करतं? ओ डन 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 डन. छान 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 छान, व्हेरी नाईस. मॅक्सिमम खरी म्हणजे करेक्ट उत्तर दिली तुम्ही. फक्त जिथे तू म्हणालीस की याला पटणार नाही तिथे त्यांनी तुझ्याकडे बोट दाखवलेलंच होतं. ओके. सो आता आपल्याकडे अजून एक व्हॉट्स इन युअर हार्ट अशी गोष्ट आहे. तर त्याच्यात असं आहे की आमचं असं म्हणणं आहे की व्हॉट्सअपवर आपण एकमेकांना पटकन हार्ट पाठवतो, पण एक इमोजी म्हणून. पण त्याच्या मागे कधी कधी खूप एखादा थॉट असू शकतो आणि आपण पत्रही आजकाल लिहित नाही, तर आम्हाला हे वोकल पत्र हवंय. म्हणजे अगदी प्रिय गौरव पासून सुरू होऊन तुमच्या मनात आत्ता जे तुला गौरवला पत्र लिहायचंय पण वोकल, आणि ज्याला कोणाला आधी सुरुवात करायची असेल ते, पण हे आम्हाला वोकल पत्र ऐकायला आवडेल.
लेडीज फर्स्ट. Oh my God. ऐक मोकलपत्र. ऍक्च्युली काही सुचत नाहीये. मला पण नाही सुचत, असंच यावेळेसच काही सुचत नाही. हो, नाहीतर खरंय, सुचत. खरंय. खरंय, म्हणजे अगदी. तुम्ही सांगितलं आता सांगा. नाही म्हणजे आता हे सांगितल्यानंतर रात्री झोपायच्या आधी सगळं तेव्हा सुचतं. हो. सुचेल. अरे हा, आपण अरे, हे हे नाही बोलायला बोललो. पाहिजे होतं. हो यार. हे माझ्या मनात होतं, मला हो, आत्ता सांगता exactly. आलं तर वगैरे. Correct. पण आता तर काहीच हो, आता खरंच नाही. आता माझ्या पण असं त्यातल्या त्यात लोक आम्हाला सांगतात म्हणून उखाणे तरी आम्ही थोडाफार आम्ही हे करतो. आवडतं म्हणाला. नाही ना, अजिबात नाही. उखाणे नको नको. नाही, नाव घे नको प्लीज. Okay. पत्र. आता जे सुचेल ते पत्र. सुचेल म्हणजे खरं तर नाही सुचत आहे, पण एक दोन वाक्य जर सांगायची गेली तर आतापर्यंतचा प्रवास, आता 9 वर्ष डिसेंबरमध्ये आपल्याला होतील, हा खूप सुखाचा आणि छान गेलेला आहे. मला नेहमी म्हणजे मी नेहमी म्हणते आणि खूप प्राऊडली म्हणते की खूप कमी मुलींना असा नवरा मिळतो जो इतका लिबरल असतो. आणि लिबरल म्हणजे काय पद्धतीने, तू हे कर किंवा करू नको ह्या बेसिक गोष्टींमध्ये नाही, पण विचारांनी लिबरल, वागण्याने लिबरल, आत्ता जाऊ नको किंवा आत्ता जा, हे करू नको, हे कर वगैरे या भानगडीत न पडता एकमेकांबरोबरचं आयुष्य, तुझं माझं पर्सनल आयुष्य आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य कसं पुढे जाता येईल, त्याच्यात कसं सक्सीड आम्ही करू शकतो, हा नेहमी विचार करणारा माणूस मला नवरा म्हणून मिळाला. सो आतापर्यंतचे 9 वर्ष खूप छान होती. पुढचे पण अनेक वर्ष जोपर्यंत आपण म्हणजे होपिंग मरेपर्यंत एकत्र राहू, तोपर्यंत आपण एकत्र आहोत, तोपर्यंत अशीच जायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी पण ते सांगेन, श्रुती, डिअर श्रुती, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार मला सपोर्ट केल्याबद्दल. एस्पेशली मला मेंटली आणि स्पिरिट वाईज तू जो सपोर्ट दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला अशी व्यक्ती अजूनही तरी मिळाली नाही आहे ज्यांनी मला या लेवलपर्यंत सपोर्ट केलं आहे, आणि तुझा सपोर्ट असाच माझ्यावर राहावा हीच माझी इच्छा. आणि आपल्याला अजून खूप खूप ॲडव्हेंचर्स एकत्र करायचे आहेत. खूप वेगळे काय बोलतात त्याला, स्टेजेसला अजून आपल्याला पुढे जायचं आहे. दिस इज ओनली द बिगिनिंग. 9 इज जस्ट अ नंबर. आणि तेच की या हिंदीमध्येच बोलीन तर ये गलती मुझसे दोबारा नहीं होगी. गौरवचं म्हणजे ना, मला ते पोस्ट कार्ड आठवलं, येलो पोस्ट कार्ड असायचं ना, तसं असं ठरलेले छान शब्द. नाही पण हे खरं आहे, म्हणजे नाईस, ऑफकोर्स लग्न हे आता मला तरी वाटतं इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू थिंक ऑफ एनीबडी एल्स और यु नो इन दॅट रोल. म्हणून ते बोललो ना, ये गलती दोबारा नाही. छान, तुझं पोस्ट कार्ड छान होतं आणि तुझं इनलँड लेटरही मस्त होतं. नंतर काही सुचलं तर आम्हाला मेल करून कळवा. आता जाता जाता तुमच्या मते, तुम्ही आमचे अनुरूप कपल आहात, तर इतर आपल्या कपलसाठी काही अनुरूप सूत्र सांगू शकाल का संसाराचं? बेसिक गोष्टींपासून व्हेरी इम्पॉर्टंट टू रिस्पेक्ट इच अदर. हे काहीही करून झालंच पाहिजे, हे पुरुषाकडनं पण झालं पाहिजे आणि बाईकडनं पण झालं पाहिजे. त्याच्यानंतर एकमेकांचे अम्बिशन्स समजणं खूप महत्वाचं आहे, आणि त्याचं अम्बिशन जास्त महत्वाचं आहे हिच्यापेक्षा किंवा वाईस वर्सा असं नसू शकतं. दोघांचंही इक्वली इम्पॉर्टंट असतं, त्यामुळे ते बॅलन्स आउट करणं महत्वाचं आहे. तिसरं मला असं वाटतं, तुम्ही दोघंही जे कपल असतील सेम नसणार आहात. सो एकमेकांचं काय वेगळं आहे आणि आपण ते कसं एक्सेप्ट करू शकतो ह्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि चौथं मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं, नोबडी इज परफेक्ट. बायको पण नाही आणि नवरा पण नाही. तर हे पण जर तुम्ही समजून घेतलं तर तुमचा संसार सुखाचा होईल. तुला काही वेगळं? मला वाटतं की सगळ्यात आधी तुम्हाला जे काय करायचं आयुष्यात ना, एकमेकांबरोबर नीट डिस्कस करा.
हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला कळतं की या व्यक्तीला असं काहीतरी वेगळंच करायचं होतं आणि हिने मला आधी सांगितलं नाही, ते तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये व्हाल. आणि जसं आपण जसं बोलत होतो, तुमची स्वप्न तुम्ही हे नाही करू शकत, काय बोलतात, स्टार्ट स्टॉप नसतं ते. तुम्ही बघितलंय, जेव्हा तुम्ही एवढे होता त्यावेळेस तुम्ही ते स्वप्न बघितलं होतं, ते नंतर तुम्हाला कळत राहतं की हे मी त्यावेळेस पण बघितलं होतं. आणि जेव्हा तुम्ही फुल फॉर्ममध्ये फुल्ली ग्रोन असता त्यावेळेस पण तुम्ही तेच स्वप्न बघता. सो डोंट गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. पण त्यांना तुम्ही सांगा की माझं असं मला वाटतं की मला हे करायचं आयुष्यात. आर यू रेडी फॉर इट? दुसरी गोष्ट, लग्न सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट नाही आहे आयुष्यात. अनुरूप कपल डेफिनेटली तुम्हाला पाहिजे, पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट नाही आहे लग्नात. जर तुम्हाला वाटत असेल की मला लग्न नाही करायचंय तर नका करू. का? तुम्ही स्वतःचं पण आयुष्य खराब कराल आणि दुसऱ्या व्यक्तीचं पण आयुष्य खराब कराल. तर जेव्हा तुम्ही लग्न करताय, बी एक्स्ट्रीमली शुअर. आणि स्वतःच्या पार्टनर्सला घरी शिवाय घालू नका. एकदा काय ते चालू झालं, कारण मला माहिती आहेत, माझेच कॉन्टेम्पररी आहेत किंवा यंगर जनरेशन पण आहे आमच्याहून, दे यूज अब्युजिव्ह लँग्वेज आणि त्याच्यामुळे वाट लागते सगळी. रिस्पेक्ट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तर अपशब्दांचा वापर करू नये आणि त्यांना ती रिस्पेक्ट द्या. तुमची बायको आहे किंवा तुमचा हजबंड आहे तर तुमची प्रॉपर्टी नाही ती. दॅट पर्सन बिलॉंग्स टू यू, पण तुमची प्रॉपर्टी नाही. प्रॉपर्टी तुम्ही कसे लात मारताय आणि हे करताय आणि ते काही बोलत नाही, कारण ती जिवंत व्यक्ती आहे. सो जिओ और जीने दो. मला अजून एक ह्याच्यात ऍड करायचं, लग्नाच्या आधी फायनान्शियली एकमेकांबरोबर सगळ्या गोष्टी डिस्कस. करेक्ट. सगळ्या, म्हणजे घराचा खर्च कोण करणार आहे, EMI कोण देणार आहे, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या नॉर्मली अरेंज मॅरेज मध्ये त्याची चर्चा होत नाही, ती करणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण अझम्पशन्स खूप होतात की अरे हा नवरा तर कदाचित सगळ्यात जास्त खर्च करेल, मी बायको आहे तर मी कदाचित नाही करणार. मग अचानक जेव्हा लग्नानंतर कळतं की ही इज एक्सपेक्टिंग मी टू टेक केअर ऑफ सम फायनान्शियल बर्डन, तर माझ्यासाठी मग तो शॉक म्हणून येऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी लग्नाच्या आधी डिस्कस करणं खूप महत्वाचं असतं. हे लव्ह मॅरेज मध्ये हा विषय होत नाही, कारण तुम्ही बिकॉज युअर डेटिंग फॉर सच अ लॉंग टाइम, ह्या गोष्टी तुम्ही ऑन अँड ऑफ एकमेकांबरोबर डिस्कस केलेले असतात कुठे ना कुठेतरी. पण जेव्हा अरेंज मॅरेज मध्ये वेळ कमी असतो तुमच्याकडे, हे डिस्कस करणं खूप महत्वाचं असतं. आणि आता लग्न झालं म्हणजे संपलं असं नसतं. मॅरेज इज द बिगिनिंग, नॉट द एंड. वाव, फारच छान. खूप गोड बोललाय तुम्ही. आणि मला असं वाटतं की आपल्या या शोवरचे अनेक कपल्स असतील, त्यांना तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. आणि आपण अशी आशा करूया की तुम्ही तुमचं अनुरूप कपल जसं मेंटेन केलंय तसंच अनेकांना मेंटेन करायला मिळो, ही आपण इच्छा करूया, नाही का? तू जे म्हणतेस की अनेक कपल्स असतील त्यांना आमच्याकडनं शिकायला मिळेल. शिकले की नाही मला माहित नाही, पण मला बोलायला मिळालं. हो, म्हणजे शिकणं न शिकणं ते तुमच्यावर, पण ऍटलीस्ट आम्हाला आमचं मत व्यक्त करायला मिळालं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नाईस. आणि कदाचित काही गोष्टी तुम्हाला घरी गेल्यावर जाणवतील, पण इंटरव्ह्यू दिल्यानंतर एकमेकांविषयी पण काही काही गोष्टी खूप गोड वाटून जातात, ज्या आज रात्री डिस्कस झाल्या तर आम्हाला कळवा. आणि आमच्याकडनं हे छोटंसं गिफ्ट, तुमचेच हाताचे ठसे. वाव, हाऊ लवली. थँक्यू. आवडलं? खूपच मस्त. खूप मस्त. बराच मोठा आहे तुझा. वाटला नव्हता. हत्तीचा. तुझी माझी लव्ह स्टोरी मधला माझा हात. लवली. आणि द अनुरूप शो मध्ये तुम्ही दोघं आलात, एवढ्या मनसोक्त गप्पा मारल्या, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आणि अशीच छान छान कामं घेऊन, या वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊन आपण भेटूच या एकमेकांना, नाही का? थँक्यू. खूप खूप धन्यवाद. अशाच विविध क्षेत्रातल्या सेलिब्रिटी कपल्सना आपण भेटणार आहोत, अनुरूप कपल्सना भेटणार आहोत. त्यामुळे नक्की हा शो बघत राहा. आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.